मंडळी नमस्कार. मराठी भाषा गौरव दिनाच्या तुम्हा सर्वांना मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. अमृताच्याही पैजा जिंकेल अशी आपली मराठी. बोली भाषा मराठी. त्यात अनेक प्रकार आहेत. पण या मराठीनं खरंच सांगू का आपलं जगणं समृद्ध केलंय. आपली वाणी, आपलं वागणं, आपला रुबाब, आपलं कर्तृत्व या सगळं जे महाराष्ट्राचं आहे ते या मराठी भाषेवरती उभं आहे. आपण मराठी बोलतो, मराठी देतो, मराठी लिहितो, मराठी संस्कृतीचा प्रचार करतो आणि त्यामुळे आपली ही ओळख आहे. आणि खरं तर आपण ती ओळख विसरायला नकोय. आज आपण बऱ्याच जणांनी स्टेटस ठेवले. पण त्याचबरोबर आपली मराठी वाचावी यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. मराठी बोललंच पाहिजे. हो, माझं माझ्या मराठीवरती प्रचंड प्रेम आहे, खूप. मी मराठीत लिहिते, मराठीत बोलते, याचा मला मनापासून खूप अभिमान आहे. खरं तर मी स्टेटस, वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझे काहीतरी लेख वगैरे सतत मराठीत लिहिते म्हणून मला नावंही ठेवली जातात. हे हाय, विशिंग यू व्हेरी हॅपी बर्थडे असं आणि तसं, हे लिहिलं पाहिजे, ही शिकली आहे काय, सायन्स बॅकग्राऊंड बरचसं काही-काही. पण त्याचा संबंध याच्यामध्ये येत नाही. आपल्या हृदयातून जी येते ना, ती मराठी आहे. कारण लहानपणी आपण जेव्हा तोंड उघडलं आणि बोलायला शिकलो, तेव्हा आपली भाषा आली होती मराठी. मला कुठल्याही भाषेला गौण म्हणायचं नाहीये. आत्ताच्या नुसार आपल्या व्यवसायासाठी, आपल्या दररोजच्या व्यवहारासाठी, आपल्या शिक्षणासाठी, करिअरसाठी सगळ्याच भाषा महत्त्वाच्या आहेत. पण आपली मराठी आपण विसरता कामा नये. ती आपली मायबोली आहे. तिने आपल्याला ओळख दिली आहे. तिने आपल्याला जगायला शिकवलंय. जगणं समृद्ध करायला शिकवलंय. त्यामुळं माझं माझ्या मराठीवरती प्रेम आहे. जेव्हा मी मराठीत बोलते ना, तेव्हा तो जो आनंद असतो की नाही, मी तो शब्दात सांगू शकत नाही. मराठीत बोलणं, मराठीत लिहिणं, मराठीत प्रेझेंट होणं, हे कमालीचं सुख आहे. आता ह्यात सुद्धा शब्द आला प्रेझेंट. तर अशा आपल्या दररोजच्या वापरामध्ये काही शब्द येतात आणि ते म्हणजे आपल्या कामामुळं किंवा आपल्या करिअरमुळं ते झालेच सोयीचे. म्हणून मराठीला दुय्यम स्थान नाही द्यायचं. त्यामुळं माझ्या सोशल मीडियावरती तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मराठी दिसेल. मी कुणालाही फोन केल्यानंतर नमस्कार म्हणते आणि ती सवय मला लावली आहे माझ्या केमिस्ट्रीच्या बजागा सरांनी. हे हाय वगैरे ते मला थोडंसं नाही आवडत. कृत्रिमपणा आणून समोरच्याला भेटण्यापेक्षा "नमस्कार, कसे आहात तुम्ही?" हे म्हणण्यात जो आनंद आहे ना, तो कशातच नाहीये. आणि याच्यापेक्षाही सुंदर मराठी असेल तर ती गावाकडे. तिकडची राम-राम पाहुणं, राम-राम मंडळी, हे जे मी माझ्या काही व्हिडिओमध्ये म्हणत असते ते त्यासाठी. म्हणून माझं माझ्या मराठीवरती प्रेम आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेन, की आज प्रत्येकाचे मी स्टेटस बघितले, मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा वगैरे, वगैरे. पण हे लोक मुळात जेव्हा माझ्याशी बोलतात किंवा जेव्हा माझे स्टेटस बघतात, त्यावेळी मला तर सांगत असतात, की "काय तुझं बॅकग्राऊंड काय? तू लिहितीयेस काय? कशाला मराठीत लिहायचं? हे हाय, हॅलो किंवा अशा इंग्लिशमध्ये तू लिहीत जा, असं बोलत जा, तसं करत जा." इथंच खरी सुरुवात तुम्हाला करायची आहे मराठी बोलून, मराठी लिहून. तुम्हाला आवडतं तसं जगायला काहीच हरकत नाहीये. पण आपल्या मराठीला कधीही कमी समजू नका, कमी लेखू नका. मराठीत बोलायला सुरुवात करा. मराठी शाळा वाचवायला सुरुवात करा आणि एकंदरीत सगळ्यांनी मिळून मराठीवरती प्रेम करायला सुरुवात करा. बघितलं दुसऱ्या देशातून, दुसऱ्या राज्यातून येणारी माणसं पहिल्यांदा त्यांच्या भाषेवरती प्रेम करतात. मग आपली भाषा शिकतात. पण आपलं काहीसं वेगळं आहे आणि ते चित्र बदलायलाच हवंय. त्यामुळं माझं माझ्या मराठीवरती प्रेम आहे, तसं तुम्हीही करा. पुन्हा एकदा शुभेच्छा. बाय-बाय. मधून-मधून मेकअप चेक करत होते. गडबडीत झाला ना व्हिडिओ त्यामुळं. कसा वाटला नक्की सांगा आणि मराठीवरती भरभरून प्रेम करा. जय महाराष्ट्र.